मी माधवी चव्हाण तुमचं स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल ब्लॉगर्स माधवीमध्ये। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे झटपट अशी तयार होणारी रेसिपी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, तुम्ही काय मी काय ह्या नळ्या आपण टाइमपास म्हणूनच खातो आणि आता ह्या नळ्यांची चटणी कशी बनणार आहे हे आपण ट्राय करणार आहोत। यासाठी आपण कढई तापायला ठेवलेली आहे आणि तेलामध्ये या फ्राय करून घेणार आहोत। चला तर तेलही तापलेले आहे, आपण आता या फ्राय करून घेणार आहोत। खूप छान अशा या फ्राय झालेल्या आहेत आणि मस्त फुलतात या। चला तर आपण पुढची कढईमध्ये आपण थोडंसं तेल ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण जिरं, दोन कांदे टाकणार आहोत चिरून। कांदा असा परतून झाला की आपण हा मिरची, लसूण आणि जिरं याचा ठेचा बनवून घेतलेला आहे। हा कच्चाच आहे, आपण याला भाजून घेतलेला नाही आहे, तर आपण हे टाकणार आहोत याच्यामध्ये। तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका, तुम्हाला किती तिखट लागतं, किती तिखट चालतं याच्यानुसार। हे पण आपण खूप छान पद्धतीने भाजून घेऊया। त्यानंतर आपण एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो टाकणार आहोत। त्यानंतर चवीनुसार मीठ, एक मूठभर आपण भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, हे आपण जाडसर वाटून घेणार आहोत। गॅस एकदम स्लोच ठेवायचा आहे। त्यानंतर आपण हे ज्या नळ्या भाजून घेतल्या आहेत त्यांचा असा चुरा करून घेणार आहोत।
आता हा जो चुरा आहे हा आता आपण टाकून फक्त 2 मिनिटं परतून घेणार आहोत. थोडंसं आपण तिखट टाकणार आहोत. एक अर्धा किंवा पाव चमचा आपला तिखट असेल. एकदम मऊ असं, खूप छान असं मऊसूत होतं. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर खूप सारी कोथिंबीर टाकणार आहोत. दोन मिनिटं परतून झाल्यावर आपण गॅस बंद करणार आहोत. तर मंडळी, आपली ही चटणी रेडी झालेली आहे. तर मंडळी, आपली नळ्यांची चटणी रेडी झालेली आहे. ही चटणी खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये ही चटणी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच सांगा. आणि याच चला तर मंडळी, आपली रेसिपी रेडी झालेली आहे. नळ्यांची चटणी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटेन असाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.